एक प्रश्न विचारतो. तू 10 वर्ष जसा होतास आज पण तसाच आहे. तेच विचार, तेच मित्र, तीच सवय, तोच आळस. मग एक वेळ बदलली नाही, जग बदललं नाही, पण तू नाही बदलला. आणि हीच तुझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक आहे. बघ आजूबाजू, जे लोक 10 वर्षापूर्वी तुझ्या बरोबर होते ते आज कुठे आहेत? काही पुढे गेले, काही मागे राहिले. फरक काय होता? फरक एकच होता, जे पुढे गेले ते वेळेनुसार बदलले, जे मागे राहिले ते त्याच जागी थांबले. आणि तू अजून 10 वर्षापूर्वीचा विचारांनी जगतोय आणि मग विचारतोयस माझं काय नाही होत. जुन्या बियाणे नवीन पीक येत नाही. एक गोष्ट सांगतो, एक माणूस होता, गावात राहायचा, शेती करायचा, दरवर्षी तेच पीक, तीच जमीन, तोच हंगामा, दरवर्षी तेवढाच तोटा. शेजारचा शेतकरी मात्र वेगळा करायचा. दरवर्षी नवीन पीक, नवीन तंत्रज्ञान, नवीन बाजार. तो श्रीमंत होत गेला, हा गरीब राहिला. का? कारण त्याने बदलायला नाकार दिला. म्हणाला, आमच्या बापाने असं केलं आहे, आम्ही पण असंच करणार. अरे, तुझ्या बापाच्या काळात जग वेगळं होतं, आज जग बदललंय, तू पण बदल. बदल म्हणजे काय? बदल म्हणजे स्वतःला विसरणं नाही. बदल म्हणजे स्वतःला घडवणं आहे. बदल म्हणजे कमजोर नाही. बदल म्हणजे आणखी मजबूत होणं आहे. पाणी बघितलं कसं, पाणी नेहमी रस्ता बदलतं. जिथे अडथळा येतो तिथून वळतं, पण थांबत नाही, पुढे जात राहतं. तू पण पाण्यासारखं हो, रस्ता बदल, मंजिल सोडू नको. आणि हे बघ, झाड वादळात का मुडत नाही? कारण ते वाळवंट, लवंट वाऱ्यानुसार बदलतं, पण मूळ सोडत नाही. तू पण तसाच हो, परिस्थितीनुसार वाग, पण तुझी मूळ, तुझं स्वप्न, तुझा स्वभाव कधीच सोडू नको. बदलायला सगळ्यात मोठा अडथळा काय असतो? बाहेरचे लोक नाही, पैशाची गरज नाही, वेळ नाही. सगळ्यात मोठा अडथळा आहे तू स्वतः, तुझी भीती. बदललं तर लोक काय म्हणतात? नवीन केलं आणि नाही जमलं तर? आतापर्यंत जे केलंय तिथं होतं का? हे विचार तुझे मित्र नाही, हे विचार तुझे दुश्मन आहे. आणि हे दुश्मन तुझ्या घरात राहतात, तुझ्या डोक्यात. लोक काय म्हणतील हा प्रश्न विचार नको. कारण जे लोक आज हसतायत ते उद्या तुझ्या यशाला टाळ्या वाजवतात, आणि जे लोक आज टाळ्या वाजवतात ते उद्या तुझ्यावर जळतील. दोन्ही बाजूने तुझा फायदा आहे. भीती कसली? बदल कसा करायचा हे विचारतोस ना? सांगतो. पहिले स्वतःला विचार, 5 वर्षांनी मला तिथे असायचं आहे, आता जिथे आहेस कसं मिळेल? दुसरं, जे लोक तुला खाली ओढतात त्यांच्यापासून दूर हो. जे लोक तुला वर नेतात त्यांच्या जवळ जा. कारण तू ज्या पात्रासोबत खातोस तसाच बनतो. तिसरं, रोज एक नवीन गोष्ट शिक, रोज एक जुनी गोष्ट सोड, रोज एक पाऊल पुढे टाक. बदल एका होत नाही, पण रोज केलेला छोटा बदल एक दिवस तुझं संपूर्ण आयुष्य बदलतो. शेवटी एकच सांगतो, वेळ थांबत नाही, जग थांबत नाही, आयुष्य पण थांबत नाही. फक्त थांबतोस तू. आणि जेव्हा तू थांबतोस तेव्हा जग तुला मागे सोडून जातो. म्हणून उठ, बदल घडव स्वतःला. कारण वेळ कोणासाठी थांबत नाही, पण जो बदलतो त्याला वेळ नेहमी साथ देते. वेळेनुसार बदलायला शिक, कारण बदलणारा माणूसच इतिहास रचतो.